स्वागत आहे तुमचं रिलेशनशिप मंत्राजवरती. इथे आपण बोलणार आहोत नात्यांमधल्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल. थोडं हसत, थोडं समजून आणि थोडं मनापासून. कारण शेवटी समजून घ्या, हसून घ्या, तरच नाती फुलून येतील. तर रिलेशनशिप मंत्राजवरती हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट विषय मला हा वाटतो की सासू सुनेचं नातं कसं असलं पाहिजे. तर सासू सुनेच्या नात्याची सुरुवात ह्या होती जेव्हा नवीन लग्न होऊन सून घरी येते. तर त्या नात्याची सुरुवात कशी व्हायला पाहिजे त्यासाठी हा आजचा विषय निवडलेला आहे. नवीन लग्न झालेल्या सुनेशी सासूने कसं वागावं. तर नवीन लग्न झालेलं घर, नवीन सून, नवीन वातावरण आणि त्यात सासूबाईंचा एक वेगळाच अनुभव. दोन्ही पण व्यक्ती प्रथमच नव्या नात्यात गेलेले असतात. सून पण पहिल्यांदाच सुनेच्या नात्यात आलेली असते आणि सासूबाई पण पहिल्यांदाच सासूबाईच्या नात्यात आलेली असते. तर दोन व्यक्ती जेव्हा ह्या एकत्र येतात तेव्हा त्या दोन व्यक्ती त्यांचे दोघींचे संस्कार हे वेगवेगळे असतात आणि आता त्यांना एकाच घरात राहायचे. म्हणजे दोन व्यक्ती, दोन संस्कार आणि एकच घर म्हणजे परफेक्ट मिक्सचर. थोडं ताण, थोडं प्रेम आणि थोडीशी मज्जा. पण बघा, हा संबंध जर थोडा समजून घेतला, थोडं प्रेम आणि थोडं हसू घातलं तर हे नातं स्वर्गासारखं गोड होणार. लग्न म्हणजे फक्त दोन माणसांचं नाही तर दोन कुटुंबांचं एकत्र येणं असतं. आणि त्यात सर्वात इंटरेस्टिंग इक्वेशन म्हणजे सासू आणि सून. ह्या नात्यात प्रेम असतं, थोडं हट्टही आणि थोडीशी ही माझी पद्धत अशी झलकही असते. तर आपण थोडे पार्ट बघूयात या नात्यातले. थोडंसं एक्झाम्पलाइज किंवा आपल्या रोजच्या जीवनातली उदाहरणं घेऊन हे थोडंसं बघूयात आपण. पण हा सगळा व्हिडिओ नवीन झालेल्या सासूबाईंसाठीच आहे. कारण की ज्या जुन्या सासूबाई झालेल्या आहेत, जुन्या होऊन गेल्यात, सासूबाई होऊन खूप दिवस झालेत किंवा खूप वर्ष उलटले, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाहीये. बघू नक्कीच शकतात, पण त्यांच्यासाठी हा व्हिडिओ का नाहीये तर त्यांचं आणि त्यांच्या सुनेचं इक्वेशन आत्ता कसं आहे त्याच्यावरती हे सगळं डिपेंड आहे. ही आपल्याला सुरुवात कशी करायची आहे नव्या सुनेशी त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण सासू सुना त्यांच्यातले हेवे दावे मतभेद याबद्दल नक्कीच बोलूयात आपण. पण हा व्हिडिओ जे नवीन सुरुवात आता करणार आहेत, ज्यांची नवीन सुरुवात होतीये, त्यांच्यासाठी थोडक्यात समजा की अलर्ट आहे. तर चला सुरुवात करूयात आपण. सगळ्यात पहिलं मी म्हणेल की सुरुवातीला थोडी स्पेस द्या. नवीन सून आली की आपल्याला वाटतं तिला सगळं सांगायला पाहिजे, तिला शिकवायला पाहिजे, तिला सगळंच आलं पाहिजे. पण थोडं थांबा, जरा तिला तिच्या पद्धतीने शिकू द्या. जरी ही मुलीने तिच्या माहेरी काम केलेलं असेल, माहेरी ती सगळं शिकून आलेली असेल, पण जेव्हा ती सासरी येते तेव्हा पद्धती वेगळ्या असतात, नवीन असतात. तुमच्या घराची पद्धत वेगळी आहे, तिच्या घराची पद्धत वेगळी आहे. तुम्ही तिला आल्यालाच तुमच्या पद्धती सांगायला जाताल तर बिचारी गडबडून जाईल. तिच्याकडे एवढा अनुभव नाहीये, तिने काम केलंय, माहेरी काम केलंय, पण तिच्याकडे अनुभव नाहीये. माहेरी माणूस तणावात काम करत नाही. जेव्हा दुसऱ्याच्या घरी जातो आपल्यावर सगळी जबाबदारी असं जेव्हा तिला वाटतं त्यावेळेस जर तुम्ही तुमच्या पद्धती तिला सांगत बसाल तर ती गडबडेल. थोडं स्पेस द्या, जाऊ द्या, 2 दिवस चुकू द्या, 3 दिवस चुकू द्या किंवा तुमच्या पद्धतीनं नको होऊ द्या, पण तिला थोडी स्पेस द्या. तिला तिचं मानसिक संतुलन तुमच्या घरात सांभाळू द्या. तिला सिक्युअर फील होऊ द्या त्या घरात आधी, आणि त्यानंतर तुम्हाला जे तिला शिकवायचंय ते शिकवा. जसं तुम्ही तुमच्या काळात शिकलात तशी ती पण शिकेल. थोडंसं प्रेम, थोडंसं पेशन्स दिलं ना की जादू होते बघा. तर त्यानंतर दुसरा मुद्दा मी हा सांगेल की फक्त सासू बनू नका, मैत्रीण बना. सून शत्रू नाही, ती घरातली नवी साथीदार आहे. कोणतीही सून, हे खूप महत्वाचं सांगते मी. हे प्लीज सगळ्या सासवांनी स्वतःही लक्षात घ्या आणि तुमच्या मैत्रिणी असतील ज्या सासूबाई आहेत त्यांनीही समजून घ्या. सून ही शत्रू नाहीये, ती घरातली नवी साथीदार आहे. कोणतीच मुलगी डोक्यात हे ठेवून येत नाही की मी सासरी गेल्यावरती मी सासूला असे करेल, सासऱ्याला तसे करेल, नवराच मोठीत ठेवेल. कोणतीही मुलगी हे डोक्यात ठेवून कधीही लग्न करून येत नाही. ज्या मुलींना
ज्या मुलींना सासू सासऱ्यांसोबत राहायचं नाहीये त्या मुलींचा डोक्यात पहिल्यापासून ती गोष्ट असते, त्यामुळे त्या नवरा निवडतानाच तसा निवडतात. हे लक्षात घ्या. जर एखादी मुलगी तिच्या संमतीने लग्न करून आलेली आहे, तुमच्या घरात आलेली आहे, तिला माहिती आहे की तिला सासू सासऱ्यांसोबत राहायचं, तर ती असं डोक्यात ठेवून कधीच येत नाही की मी जाऊन आता सासू सासऱ्यांना बाहेरच काढेल, आता मी असंच करेल, आता मी तसंच करेल. हा विचार अजिबात करू नका. ती जर तिच्या संमतीने लग्न करून आलेली आहे, जॉईंट फॅमिली आहे हे लक्षात असताना ती आलेली आहे, तर ती डोक्यात हे ठेवून आलेली नाहीये की मी असं वागेल, मी तसं वागेल, मी हे करणार नाही, ते करणार नाही. ती चांगलाच विचार करून आलेली असते. ती चांगलाच विचार करून आले. तिच्याशी गप्पा मारा, तिच्या आवडीनिवडी विचारून बघा, तुमच्या आवडीनिवडी सांगा तिला. तिला थोडंसं सांगा, हे बघा तुझं हेअरस्टाईल मला आवडला, मला पण असं आवडतं, असं म्हणलात ना तर ती तुमची फॅन होईल. तिच्याकडून करून घ्या हेअरस्टाईल, नसेल आवडत तरी करून घ्या हो. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं, तुलना टाळा. आमच्या वेळी असं नव्हतं, मी तुझ्यापेक्षा लवकर शिकले, अरे रे रे, हे बोलणं काहीच उपयोगाचं नाही. हे तिला तुम्ही डिमॉनिटाईज करताय, तुम्ही तिला खाली खेचताय. लवकर शिकले, सगळ्यांची पद्धत वेगळी असते, सगळ्यांची आकलन शक्ती वेगळी असते. ती थोडीशी असेल मंद, जोक सपाट, पण हे असं बोलू नका. तुम्हाला सांगायचं तर ते तुम्ही वेगळ्या पद्धतीने सांगू शकता, प्रेमाने सांगू शकता. आणि एक लक्षात घ्या, जेवढं प्रेमाने तुम्ही तुमच्या मुलांशी बोलता ना, त्याच्याही जास्त प्रेमाने तुम्हाला तुमच्या सुनेशी बोलावं लागेल. तुम्ही असं म्हणून चालणार नाही, असं तर मी माझ्या मुलांशी पण बोलले नाही, मी त्यांनाही इतकं लाडात वाढवलं नाही. आत्ता तुम्ही सुनेचे लाड करता, नंतर सून तुमचे लाड करेल, एवढं नक्की लक्षात ठेवा. आणि पण काळ बदलल्यात, सवयी बदलल्यात. आता काळ बदललाय, सवयी बदलल्यात, यात तुमच्या सुनेची तर चूक नाही. तुमच्या वेळेस पाटा वरवंट होता, तिच्या वेळेस मिक्सर आहे, तर यात तिची चूक नाहीये. तिचं कारण वेगळं आहे, म्हणजे तुमचं चुकलंय असं नाहीये. त्यामुळे तुलना करू नका तिच्यात आणि तुमच्यात. चौथा मुद्दा मी सांगेल की ॲप्रिशिएशन द्या. कधी कधी ती छान जेवण बनवते किंवा काहीतरी नीट करते, तर वा छान केलंस, असं एक शब्द बोला. एक शब्द बोला. एक शब्द सासू सुनेचं नातं बदलवू शकतो. छान छान केलं तर त्याला छान म्हणा. तेव्हाच जर वाईट झालं असेल किंवा वाईट केलं असेल तर तुम्ही तिला वाईट बोलण्याचा तुम्हाला पुरेपूर हक्क आहे. वाईट बोलण्याचं म्हणजे वाईट तिला घालून पाळून बोलू नका. वाईट बोलण्याचं म्हणजे की हे चांगलं नाही झालंय आज सुनबाई, असं बोलू शकता तुम्ही. पण केव्हा, जेव्हा तुम्ही तिला ॲप्रिशिएशन देत असताल की हे चांगलं झालंय, तरच तुम्ही त्या हक्क तो तुम्हाला आहे की तुम्ही जर तिला ॲप्रिशिएशन देत असाल तर चांगलं आणि वाईट हे सांगण्याचा तुम्हाला हक्क आहे. फक्त वाईटच बोलू नका, चांगलं केलंही सांगा. एक अशा म्हणजे झळायला लागणाऱ्या उन्हात एक पाण्याचा थेंब जरी मिळाला ना, तरी मनाला जी शांती भेटते ना, तशी सुनेला तेव्हा वाटते. आपण या व्हिडिओमध्ये फक्त सुनबाईला काय वाटतं, आपण काय केल्यावर सुनबाईला काय वाटेल याबद्दल बोलणार आहे. तर प्लीज, म्हणजे भरपूर सासू म्हणतील मीच का करू, मीच का ऍडजस्टमेंट करू, तिला नको का कळायला, तिनेही करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींबद्दल आपण पुढे जसे आपण व्हिडिओज बनवणार आहेत, सगळ्या गोष्टींवर बोलणार आहोत. पण आजचा हा व्हिडिओ मेन याच्यावर आहे की सुनबाई घरात आल्यावर सासूने कसं वागायचं. त्यात सुनेचा काही रोल नाहीये. या व्हिडिओमध्ये सुनेचा रोल मी काहीच सांगत नाही, सासूबाईंचा काय रोल असणार आहे तो सांगतो. आपल्याला नातं टिकवायचंय, आपल्याला आपल्या मुलासोबत राहायचंय, पुढे जाऊन नातवंडांसोबत राहायचंय, हो की नाही. मग त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ ऐकताना हा निगेटिव्ह विचार करू नका, मीच का करू, मीच का बोलू, मीच का हा शब्द डोक्यातून काढून टाका. आणि पाचवा आणि शेवटचं मी सांगेल, प्रेम लपवू नका. कधी कधी सासू वाटतं जास्त प्रेम दाखवलं तर सून डोक्यावर चढेल, पण खरं काय, जिथं प्रेम असतं ना तिथं इगो आपोआप गायब होतो. म्हणून प्रेम दाखवा, हसवा आणि थोडं स्वतःलाही रिलॅक्स ठेवा. तुमची सून जर जॉब करत असेल तर तुम्हाला वाटत असेल की कमवते म्हणून मला इगो दाखवतीये, ही कमवतीये म्हणून तिचं असं आहे, तिचं तसं आहे, असं काही नसतं. तुम्ही जर पहिल्यापासून, ही सुरुवात आहे, सुरुवातीपासून जर तुमचं वागणं असं असेल ना, तर इगो तिथे काही नसणार आहे. आणि जर जॉबवाली सून बघत असताल तर सगळं तिला एकटीला जमणार नाही, खरंच नाही जमणार, नाही करू शकत. बाहेरचं, घरातलं, नवऱ्याचं, पुढे जाऊन मुलं होतील, मुलांचं, सासू सासऱ्यांचं, सगळं एक जण मॅनेज नाही करू शकत. तुम्ही हेल्पर घ्या, जर हेल्पर घ्या
जर घेऊ शकत असाल तर हेल्पर घ्या, हेल्परच्या मदतीने करा. सुनबाईला थोडीशी मदत करा. थोडीशी मदत ही खूप होते, सगळं करायचं नाही, थोडीशी मदत करायची. भाजीच निवडून दिली, कुकरच लावला, वाटणच काढून दिलं, या छोट्या छोट्या गोष्टी पण खूप मॅटर करतात. मग ती बघा कशी पटापट 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 पळते. थोडंसं ॲप्रिशिएशन, थोडंसं प्रेम आणि थोडंसं समजूतदारपणा एवढंच लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नवीन नवीन सुनबाई झालं ना तर आपले दिवस आठवायचे की नवीन त्या सगळ्या घडामोडीत आपण गेलेलो असतो आणि एवढ्या सगळ्या कामाची सवय नसते. माहेरी करू द्या, कितीही करू द्या, पण माहेरी अंगावर पडलेलं काम नसतं. सासरी आलं की ते अंगावर पडतं. थोडासा तिचा विचार करा. प्लस आणखी एक पुढची स्टेप म्हणजे तिच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात झालेली असते, त्याची सवय तर बिलकुल नसते. आता तुम्हाला आम्हाला माहिती आहे, वेगळं सांगायची गरज नाही. थोडंसं तेवढी गोष्ट समजून घ्या. सवय झाली की हळूहळू सगळ्या गोष्टींची सवय होते. तिलाही टाइम मॅनेजमेंट कळेल, तिलाही कळेल आपण किती वाजता उठलं पाहिजे, काय 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 केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. ती दिवसभर कामाला जाते आणि मी मागे काम करत बसते वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, सगळं मान्य आहे, तुमचं झालंय सगळं करून, तुमचा कामकाजाचा कालावधी संपलाय. पण मग काम करणारी सून बघू नका. जर तुमचे विचार असे असतील तर काम करणारी सून बघू नका. घरात राहू द्यात सुनेला, मग घरात राहणारी सून बघा. आणि जर जॉबवाली सून असेल तर प्लीज 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 थोडं समजून घ्या. सगळं काम नका करू, फक्त तिला हातभार लावा, फक्त हातभार लावा. आणि शेवटचं मनापासूनचं एक मंत्र सांगते. सासू सून हे विरोधक नाहीत, त्या एकाच टीमच्या खेळाडू आहेत. सासू सून हे विरोधक नाहीत, त्या एकाच टीमच्या खेळाडू आहेत. फक्त बॉल एकमेकींकडे नीट पास करायचा आणि तो पास झाला की गेम जिंकलीच समजा. तर हा होता आजचा रिलेशनशिप मंत्र. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत भेटूया आणखी एका नात्याच्या गप्पांसह. तोपर्यंत समजून घ्या, हसून घ्या, तरच नाती फुलून येतील. धन्यवाद.